श्री स्वामी समर्थ भक्त हो, रक्षाबंधन दिवशी या 7 चुका करू नका, अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा। त्या कोणत्या चुका जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पूर्ण व्हिडिओ पहा। हिंदू धर्म ग्रंथानुसार रक्षाबंधन हा फक्त भावाला राखी बांधण्याचा सण नाही, तर भावा बहिणीचं नातं अधिक घट्ट करण्याची ही एक चांगली सुवर्ण संधीच आहे। यंदा 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन देशभरात साजरा केला जाणार आहे। या दिवशी सगळीकडेच फार आनंदाचं वातावरण असतं, मात्र अशा वेळी तुमच्या छोट्या चुकाही तुम्हाला महागात पडू शकतात। त्यामुळे या ठिकाणी रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। बघा, पहिली गोष्ट आहे भेदभाव करू नका। रक्षाबंधनाच्या दिवशी जर तुमच्या घरात एकापेक्षा जास्त भाऊ असतील तर त्यांच्यात भेदभाव करू नका, सर्वांशी समान व्यवहार ठेवा, कारण भावा बहिणीत तुलना केल्यास नात्यात कटुता निर्माण होते। दुसरा आहे भेटवस्तूप्रती लालचीपणा दाखवू नका। बघा, रक्षाबंधनाला मिळालेली भेटवस्तू छोटी असो किंवा मोठी ती प्रेमानेच दिलेली असते। त्यामुळे रक्षाबंधनाला महागडं गिफ्ट मिळेल या उद्देशाने भावाला राखी बांधू नका। नात्यात पैशांना नाही तर भावनांना किंमत असते। पुढचं आहे जुन्या गोष्टी बाहेर काढू नका। जर तुमच्या भावाबरोबर भूतकाळात काही वाद झाले असतील तर ते पुन्हा पुन्हा काढू नका। रक्षाबंधन हा जुना चुका माफ करण्याचा आणि नवीन नाती जोडण्याचा सण आहे। पुढचा आहे एकत्र वेळ घालवा। आजकालच्या धावपळीच्या जगात नात्यांना वेळ देणं फार कठीण झालं आहे। अशा वेळी रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला फक्त राखीच बांधू नका, तर छान वेळही त्याच्यासोबत घालवा, जुन्या आठवणी ताज्या करा, यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल। त्यानंतर काय लक्षात ठेवायचं आहे तर बघा, नात्यांना हलक्यात घेऊ नका। भावा बहिणीचं नातं फार अनमोल असतं। अनेकदा आपण त्यांना हलक्यात घेतो आणि नात्याचं महत्त्व विसरतो। अशा वेळी फक्त एकाच दिवसासाठी नाही तर येणाऱ्या प्रत्येक दिवशी नात्याचं महत्त्व जाणा, भावा बहिणीला पुरेसा वेळ द्या। त्यानंतरचं आहे बघा, ईर्ष्या करू नका। अनेकदा भावा बहिणीच्या नात्यात अभ्यास, नोकरी किंवा वैयक्तिक आयुष्याला घेऊन कळत नकळतपणे तुलना केल्या जातात, यामुळे ईर्ष्या निर्माण होते। त्यामुळेच रक्षाबंधनाच्या दिवशी अशा गोष्टींपासून दूर राहा। तर मंडळी आणि लाडक्या बहिणींनो, अशा पद्धतीने आज आपण पाहिलेलं आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने आणि बहिणीने कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची। पुन्हा एकदा बघा, ईर्ष्या करू नका, नात्यांना हलक्यात घेऊ नका, एकत्र वेळ घालवा, जुन्या गोष्टी बाहेर काढू नका, भेटवस्तूप्रती लालचीपणा दाखवू नका, भेदभाव करू नका। या गोष्टी रक्षाबंधनाच्या दिवशी आणि त्यानंतर गांभीर्याने पाळणे फार गरजेचे आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।